आज जवळपास 75 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आम्ही ॲडमिशन नागपूर शहरामध्ये करू शकतो। ते कारण आंबेडकर कॉलेजमध्ये असलेले सर्व शिक्षक लोक आणि तसेच या नागपूर शहरामध्ये असणारे आंबेडकर राईट लोक त्यांनी ज्या पद्धतीने सपोर्ट केला त्यामुळे आम्ही हे अचीव करू शकलो। इथून निघणारा विद्यार्थी हा संपूर्ण जगामध्येच नव्हे तर संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा काहीतरी क्रांतिकारी बदल घडवून आणणार आहे। कारण आपल्याकडे संपत्ती नाही, संपत्ती नसल्यामुळे आपले मुलं काही बिझनेसमॅन बनू शकणार नाही, आपले मुलं काही IAS अधिकारी बनू शकणार नाही। परंतु जर मुलांना शिक्षण भेटलं तर कदाचित मुलं ह्या सर्व गोष्टी करू शकतील। कितीतरी असे विद्यार्थी म्हणजे ही स्टोरी एका दोन व्यक्तीची नसून ही स्टोरी भारतातील 1 मिलियन लोकांची आहे, जे आज पण तसेच गावात खितपत पडलेले आहे। त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांच्याकडे स्किल आहे, परंतु पाहिजे तशा पद्धतीच्या अपॉर्च्युनिटी त्यांना ते स्किल दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म भेटलेले नाही, अपॉर्च्युनिटी भेटलेली नाही, त्याच्यामुळे हे टॅलेंट हिडन राहिलेलं। परंतु एकलव्य सारखी एक संस्था आहे की ज्याच्यामध्ये सर्व डायरेक्टर हे ग्रामीण भागातून आलेले आहे, लिव्ड एक्सपिरियन्समधून आलेले आहे आणि त्याचप्रमाणे या एकलव्यला सपोर्ट करणारा मोठा वर्ग सुद्धा त्याच पद्धतीचा आहे, ज्यामुळे हे विद्यार्थी आणि एकलव्य फाउंडेशन अशा पद्धतीने जोमानं काम करू शकतात। ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आव्हान असेल की बाबा तुम्ही किमान गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तुमच्या मुलांना आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या शहरांकडे वळलं पाहिजे, अशा इन्स्टिट्यूटकडे वळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ऑलरेडी भरपूर खूप लोक आहेत की जे सपोर्ट करायला तयार आहेत। ज्या पद्धतीने विकासाची आपण भाषा करतो तर ही भाषा किंवा त्या पद्धतीचे जे इम्प्लिमेंटेशन आहे हे विदाऊट शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही, हे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढ्याच ताकदीने सांगितलेलं आहे। परिस्थितीचं भांडवल करून त्या परिस्थितीवर कधीही रडत बसायचं नाही, परिस्थितीवर मात करणं, जिद्दीने पुढे जाणं। अडचणी असंख्य असतात, आयुष्य त्यालाच म्हणतात कदाचित। दीक्षाभूमी ही संबंध वंचित, शोषित, दलित, मागास, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार सगळ्या घटकांसाठीची ही एक मोठी प्रेरणाभूमी आहे। ये चैनल हमारे लिए केवल एक चैनल नहीं है बल्कि समाज की सच्ची तस्वीर दिखाने का और लोगों की आवाज़ बुलंद करने का एक जरिया है। और सपना देखना बहुत ज़रूरी है, तो आप में से सभी लोगों को सपना देखना बहुत आवश्यक है, क्योंकि आप एक बैकग्राउंड से आए हैं, तो सपने देखना और सपनों के पीछे दौड़ना, सपनों के पीछे भागना ये ज़रूरी है। आकाश को क्या ज़रूरत है यहाँ पे आने की, या निखिल की क्या आवश्यकता है, तो उन्हें लगता है कि नहीं हम जो कुछ कर रहे हैं तो पेबैक होना चाहिए। पेबैक मतलब केवल पैसा देना भी नहीं है, अपना श्रम देना, अपना टाइम देना, टैलेंट देना, ये भी है। तो मुझे लगता है कि आप में से जब भी बच्चे आगे जाएंगे तो पेबॅक जरूर कीजिए। तुम्हाला तुमचे जे गोल्स आहेत, एम्स आहे, फोकस आहे ना, ते रीच करण्यापासून थांबू नाही शकत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर आणि एकलव्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी, NT, DT, OBC आणि SC समुदायातील पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। भारतातील ग्रामीण भागातून येणाऱ्या या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करण्याचे आणि त्यांना शिष्यवृत्ती आणि इतर सुविधा देण्याचे काम एकलव्य फाउंडेशन करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हे नागपूरच्या पहिल्या क्रमांकाच्या महाविद्यालयांमध्ये गणले जाते। या महाविद्यालयात ही मुले उच्च शिक्षण घेतात। दीक्षाभूमीला भेट देणे ही नित्याचीच बाब। या समारंभात डॉक्टर दीपा पान्हेकर, प्राचार्य डॉक्टर आंबेडकर कॉलेज, आकाश मोडक, सहसंस्थापक आणि CFO एकलव्य इंडिया फाउंडेशन, डॉक्टर विद्या चोरपगार, माननीय अमन कांबळे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। राजू केंद्रे आणि एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन या समयी करण्यात आले। मेळघाट सारख्या ITDP मधल्या आश्रमशाळेतून अतिदुर्गम भागातून येणारे विद्यार्थी आहेत। तर आपल्याच महाविद्यालयामध्ये मागच्या वर्षी मेळघाटातील आपला एक विद्यार्थी ज्याचं नाव उमेश सोलंकी आहे, त्याने या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलेली होती आणि वर्षभरामध्ये राहिलेला त्याचा अनुभव तो या ठिकाणी व्यक्त करणार आहे। तर मी उमेश सोलंकीला या ठिकाणी आमंत्रित करतो। तर मित्रांनो, 12वी नंतर काय, माझ्यासमोरही हेच प्रश्न होता की 12वी नंतर काय करायचं। आमच्या मेळघाटमध्ये अशी परिस्थिती आहे की म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण झालं की असं वाटते की भरपूर झालं असं वाटते, पण तेव्हा माझी भेट एकलव्य इंडिया फाउंडेशन यांच्याशी आणि त्यांच्या टीमशी झाली की 12वी नंतर काय करायचं आणि 12वी नंतर कोणत्या कॉलेज घ्यायचे, कोणत्या कॉलेजमध्ये कोणते कोर्सेस अवेलेबल आहे,
आणि ग्रॅज्युएशन कोणत्या फील्डमध्ये करायचं आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं व इथं ॲडमिशन करून दिलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हॉस्टेलबद्दल सांगितलं की हॉस्टेलमध्ये कसं ॲडमिशन घ्यायचं आणि कसं राहायचं तिकडं, अजून काय प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला, तर ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केला आणि ते आम्हाला प्रॉपर गाईड्स करून त्यांनी आमचे ॲडमिशन करून दिलं कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये ॲडमिशन करून दिलं. बस एवढंच बोलत आहे मी. जय भारत. थँक्यू उमेश. यानंतर मोहिनीसुद्धा या वर्षाची विद्यार्थिनी आहे. मोहिनीला सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतो की तिने मंचावरती यावं. तिचा कॉलेजमध्ये राहिलेला अनुभव, कॉलेज कशा प्रकारचं आहे ते सुद्धा या ठिकाणी आपले मत व्यक्त करेल. ती मेळघाट या अतिदुर्गम भागामधून येते. जारीदा या आश्रम स्कूलमध्ये ते 2 महिन्याच्या आमच्याकडे ट्रेनिंगला होती. तिलासुद्धा या ठिकाणी मी आमंत्रित करतो की तिनेसुद्धा आपले विचार या व्यासपीठावर व्यक्त करावे. मैं मेलघाट के छोटे से गांव गांगरखेड़ा से आती हूँ. वहाँ पे हमें उतनी कुछ सुविधाएं नहीं थी. मैं आश्रम स्कूल में पढ़ी हूँ, आश्रम स्कूल डोमा. वहाँ से हमें 8 किलोमीटर आना जाना पड़ता था. जाने के लिए बस थी, आने के लिए नहीं थी, तो हम पैदल आते थे. अब मुझे नहीं पता तुम्हारा स्ट्रगल क्या था, पर मैं मेरा बता रही हूँ. तो फिर बाद में गोपाल भैया वगैरह आए थे हमारे इस स्कूल में. उन्होंने बताया कि एकलव्य फाउंडेशन वगैरह ऐसे काम करते हैं. तो फिर हमारा नाम वगैरह आया. तो फिर हमारा बुट कैंप हुआ था जारीदा में. हमने 2 महीने वहाँ पे किया. फिर उसके बाद में एडमिशन वगैरह, वो रजनी मैम थी हमारी कोऑर्डिनेटर, उन्होंने हमारी एडमिशन वगैरह करा के दी. फिर यहाँ पे हमने एडमिशन वगैरह कर ली. अच्छी कॉलेज है, हमारे लिए बहुत अच्छा मतलब हमारे जैसे जो आते हैं हमारे एरिया से उनके लिए अच्छा था कि भाई इतनी बड़ी कॉलेज में एडमिशन मिल गया. थँक्यू. ज्या मेळघाटामध्ये आम्ही कार्यशाळा ऑर्गनाईज करतो या महाविद्यालयामध्ये असे विद्यार्थी ॲडमिशन घेतात. नक्कीच या ठिकाणी ते स्टेटचा फिअर असतोच त्यांना, पण ज्यावेळेस ते आमच्या एकलव्य इंडिया फाउंडेशन सेंटरला येऊन ते सांगतात गोष्टी की अशा प्रकारचं कॉलेज आहे, नवीन सगळ्या गोष्टी आहेत, आम्हाला चांगलं वाटते, आमचे रेग्युलर लेक्चर होतात, या सगळ्या गोष्टी होतात, ॲक्टिव्हिटी होतात बुवा, हे जेव्हा सगळं त्यावेळेस आमच्या फाउंडेशनला येऊन सांगतात तेव्हा आम्हाला अतिशय अभिमानसुद्धा वाटतो आमच्या महाविद्यालयाबद्दल. या ठिकाणी जास्त वेळ न जाऊ देता ज्या विद्यार्थ्यांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करून आपण समोरच्या गोष्टीला प्रोसेस करूयात. तर मंचावरील सगळ्या मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया डायसच्या समोर यावं. आपल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या विद्या चोरपगार मॅम, ज्यांनी एकलव्य इंडिया फाउंडेशन ज्यावेळेस 2023ला आम्ही जे सेंटर लीजवर घेतलं
तर त्यावेळेस मॅडम सावित्री आईच्या जयंतीला आल्या होत्या आणि जवळपास त्यावेळेस 52 विद्यार्थ्यांची मी तेव्हा सेंटर कोऑर्डिनेटर म्हणून बॅच रन केली. त्यावेळेस विद्या मॅडमनी, आमची तेवढी आर्थिक परिस्थिती त्यावेळेस चांगली नव्हती एकलव्यची, त्यावेळेस विद्या मॅमनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स APU या सगळ्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवावा याच्यासाठी 17,000ची फंडिंग विद्या मॅडमनी रेज करून दिलेली होती. आणि तिथले 52 विद्यार्थी आज वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये आणि वेगवेगळ्या फेलोशिपला कार्यरत आहेत. आत्ताच आम्ही निखिलला एक मेळघाटातील विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयातर्फे गौरवसुद्धा करण्यात आला. आणि योगायोग बघा की तुम्ही विद्यार्थी आज आंबेडकर कॉलेजमध्ये आहात, तर खरं तर तुमचं आम्ही स्वागतच करतो या प्रसंगी, कारण एक चांगल्या महाविद्यालयाची निवड तुम्ही केली आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंच एक फलित रूप तुमच्यासारखे विद्यार्थी जेव्हा आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता तेव्हा आम्हाला ते साध्य झाल्यासारखं वाटतं. विशेष बाब म्हणजे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याच्यासाठी या प्रक्रियेमध्ये ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन राहतं त्यामध्ये यावेळी आमच्या प्राचार्य मॅडमचं फार महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. कारण त्यांनी म्हणजे अत्यंत बारकाईने लक्ष देऊन या भागातील कोणताही विद्यार्थी हा म्हणजे प्रवेशित झालाच पाहिजे, तो त्याला ॲडमिशनपासून तो वंचित होणार नाही याची काळजी आमच्या प्राचार्यांनी घेतली आहे. त्यासाठी आधी आमच्या प्राचार्य मॅडमसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्या त्यांच्या हकदार आहेत. यावेळेस अत्यंत प्रेमळपणाने आणि बारकाईने त्या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देत आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, निखिल जेव्हा तुमचा सगळ्यांचा परिचय करून देत होता त्यावेळेस तुम्ही अत्यंत दुर्गम भागातून आलेले आहे, हलाखीची घरची परिस्थिती आहे, पहिल्या पिढीतील कदाचित तुम्ही शिकणारे असेल, यापूर्वी तुमच्याकडे कोणी उच्च शिक्षणामध्ये आलेले नसावेत, असा हा तुमचा एकूणच कौटुंबिक परिचय. आणि अर्थातच तो विचार करण्यासारखा आहे, त्याची दखल घेण्यासारखी आहे. पण आंबेडकर कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तुम्हाला म्हणजे आवर्जून मी सांगेल की परिस्थितीचं भांडवल करून त्या परिस्थितीवर कधीही रडत बसायचं नाही. परिस्थितीवर मात करणं, जिद्दीने पुढे जाणं. अडचणी असंख्य असतात, आयुष्य त्यालाच म्हणतात कदाचित. या अडचणींवर आपल्याला मात करायची आहे, पुढे जायचं आहे. जिद्दीचा हा प्रवास आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारा निखिल तुमच्यासोबत आहे, तो सुद्धा एका जिद्दीतून पुढे चाललेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जे ध्येय साध्य करण्यासाठी या शहरात आलात, आंबेडकर महाविद्यालयामध्ये आलात, तर मित्रांनो लक्षात घ्या की जिद्द कमी पडू देऊ नका. अनेक गोष्टी कमी पडू शकतात, कधी काळी त्या पूर्ण देखील होतात. आज अडचण असेल तर उद्या कदाचित ती राहणार नाही, पण तुमच्यामधल्या प्रेरणा आणि जिद्द संपली तर कदाचित तुम्ही संपू शकता. म्हणून डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय म्हणजे आणि दीक्षाभूमी ही संबंध वंचित, शोषित, दलित, मागास, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार सगळ्या घटकांसाठीची ही एक मोठी प्रेरणाभूमी आहे, ऊर्जाभूमी आहे. या भूमीतून तुमची ऊर्जा कमी पडू देऊ नका. आणि ती जर कमी पडत असेल तर मग तुम्ही कुठेतरी थांबू शकता. तुम्ही जर या भूमीतून, या मातीची जरा तुम्ही जाणीव करून घेतली, डॉक्टर आंबेडकरांचं परिश्रम, ही धरती उभी करण्यामध्ये, ही दीक्षाभूमी उभं करण्यामध्ये जे परिश्रम त्यांनी त्यांच्या अखंड आयुष्यामध्ये घेतली, त्याची जाणीव ठेवून तुम्ही या महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्या. उत्तरोत्तर तुमची अधिकाधिक चांगली प्रगती करा. मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये जा. तुम्ही ज्या फाउंडेशनमध्ये आहात तिथे तुम्हाला ह्याच प्रकारचं मार्गदर्शन दिलं जातं की तुम्ही आता कुठल्या परीक्षा दिल्या पाहिजे, तुम्हाला तिथे फेलोशिप किती मिळतील, स्कॉलरशिप्स कशा मिळणार आहेत, राहण्याची सुविधा काय आहे, तुम्हाला शिक्षण फी कशी सूट मिळणार आहे, कुठला अभ्यास केला पाहिजे, कुठलं मार्गदर्शन केलं पाहिजे, या प्रकारची संबंध व्यवस्था एकलव्य फाउंडेशनने केली आहे. आणि त्या फाउंडेशनचे जे
अध्यक्ष आहेत जे राजू केंद्रे सर आहेत, तुम्ही त्यांचा जीवन प्रवास स्वतः बघितला असेल. फाउंडेशनमध्ये त्यांच्यावर चांगली डॉक्युमेंटरी दाखवली जाते. तर एका म्हणजे मजूर कुटुंबातील व्यक्ती, स्वतः मातीकाम करणारा व्यक्ती हा आज जर्मनीसारख्या देशामध्ये एक चांगल्या म्हणजे दर्जेदार नामांकित इन्स्टिट्यूशनमधून एक शिक्षण घेत आहेत. हा तुमच्यासाठी त्यांच्या दृष्टीने आणि तुमच्याही दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे. तर तुमच्या अवतीभवती म्हणजे तुम्ही ज्या परिसरामध्ये आहात, म्हणजे ते एकलव्य फाउंडेशन असेल, त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर कॉलेज असेल, तर तुम्हाला एक दोन्ही ठिकाणी एक चांगले आधार मिळत आहेत. ते ऊर्जेचे, प्रेरणेचे स्रोत आहेत तुमच्यासाठी. ती चांगली गोष्ट आहे, फायद्याची गोष्ट आहे. तर तुम्ही या दोन्ही बाजूने एक चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. अर्थातच तुम्ही तरुण आहात, हे वय थोडंसं उन्हाळ असतं. या वयामध्ये अनेकदा चुका घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. पण तुम्ही जर तुमच्या अभ्यासाचे ध्येय सोबत ठेवले आणि अत्यंत प्रामाणिकपणाने या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला जर तुम्ही याकडे लक्ष दिलं, तर तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे या संबंध संस्थेमध्ये तुमच्या फाउंडेशनचं नाव असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे महाविद्यालयाचं नाव असेल, हे गौरवान्वित करणं हे तुमच्या हातात आहे. आणि कॉलेजचं नाव गौरवान्वित करण्यासाठी म्हणूनच नव्हे, तर स्वतःचं स्वावलंबन, आत्मविश्वास, सक्षमीकरण, तुमची लीडरशिप, तुम्हाला एक समाजात मिळणारी प्रतिष्ठा, हे सगळं कमावणं तुमच्या हातात आहे. हो ना. तर या मुद्द्यांना लक्षात घ्या आणि तुमचा एक जिद्दीचा प्रवास सुरू ठेवा, असं मी या प्रसंगी तुम्हाला सांगेन. धन्यवाद. तर खरं तर हा क्षण बघून मला 2022ची आठवण येते, ज्यावेळेस आम्ही नागपूरला फक्त एक ॲडमिशन करू शकलो होतो आणि ते पण आंबेडकर कॉलेजला. आणि कदाचित ती एक ॲडमिशन ही ट्रायबल भागातली होती. जसं मॅडमला मी ऑफिसमध्ये बोलत होतो, तर भामरागडसारख्या ठिकाणावरून अभिमन्यूसारखा मुलगा जवळपास 300-400 किलोमीटरचा प्रवास करत कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना नागपूरसारख्या शहरात येतो आणि त्याला या शहराचं कुठल्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं. परंतु आंबेडकर कॉलेजनं त्याला खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट केला, एक आपलंसं म्हणून जवळ घेतलं आणि 3 वर्ष इथं शिकवलं. शिकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आला की ज्या विद्यार्थ्यांनी ते या मंचावर व्यवस्थित बोलणं होणार नाही, पण खूप म्हणजे ज्या वयामध्ये एज्युकेशन घ्यायला पाहिजे आणि जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, त्या प्रवासापासून तो भटकलेला होता आणि परत एका चांगल्या प्रवासामध्ये आला. आणि जसं मॅडमनीसुद्धा म्हणलेलं की ही माझ्यासाठी पण एक विद्यार्थी म्हणून संधी आहे. मी जरी एका ऑर्गनायझेशनचा डायरेक्टर असेल किंवा सहसंस्थापक म्हणून काम करत असेल, परंतु दीक्षाभूमीसारख्या या रक्ताचा एकही थेंब न सांडवता संपूर्ण विश्वामध्ये जी महान क्रांती झाली, त्या क्रांतीमधून मी आज बोलतोय, ते पण माझ्या विद्यार्थ्यांसोबत आणि सहकार्य करणाऱ्या सर्व टीचरसोबत. ती माझ्यासाठी सुद्धा एक स्वाभिमानाची गोष्ट होती. आणि तो विद्यार्थी त्यावेळेस टिकला, 3 वर्ष कंप्लीट केली आणि तो आता त्याच्या हायर एज्युकेशनसाठी समोरच्या वाटा बघतो आहे. आणि त्याच धर्तीवर आज जवळपास 75पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आम्ही ॲडमिशन नागपूर शहरामध्ये करू शकतो. ते कारण आंबेडकर कॉलेजमध्ये असलेले सर्व शिक्षक लोक आणि तसेच या नागपूर शहरामध्ये असणारे आंबेडकर राईट लोक, त्यांनी ज्या पद्धतीने सपोर्ट केला, त्यामुळे आम्ही हे अचीव करू शकलो असं मला वाटते. आणि याचं सर्व श्रेय आमच्या टीमसोबत या सर्व लोकांना जाते, ज्यामुळं आम्ही ग्रामीण भागामधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तग धरून इथं राहण्यासाठीचं एक आपलं हक्काचं ठिकाण निर्माण करू शकलो. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण या ठिकाणी तशा पद्धतीचे विचार रुजलेले आहे, तशा पद्धतीनं लोक घडलेले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की इथून निघणारा विद्यार्थी हा संपूर्ण जगामध्येच नव्हे तर संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा काहीतरी क्रांतिकारी बदल घडवून आणणार आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच किंवा हे सर्व बोलण्याचं कारण हेच आहे की ज्यावेळेस मी एकलव्यमध्ये स्टुडंट म्हणून जॉईन झालेलो होतो, माझा पण प्रवास यवतमाळसारख्या एका छोट्या गावातील छोट्या शहरातील गावामधून होतो. वडील 2005मध्ये मरण पावले होते, परंतु आईला नेहमी फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचा पगडा राहिलेला. आणि नवरा मेल्याच्या नंतर त्या पण स्त्रीला वाटले की बाबा आपल्याकडे संपत्ती नाही आहे, परंतु आपल्याकडे एकच संपत्ती आहे, ते म्हणजे आपले मुलं. आणि या मुलांची जर
या मुलांची जर योग्य जडणवळण घडवायची असेल तर त्याच्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे ते शिक्षण. कारण आपल्याकडे संपत्ती नाही, संपत्ती नसल्यामुळे आपले मुलं काय बिझनेसमॅन बनू शकणार नाही, आपले मुलं काय IAS अधिकारी बनू शकणार नाही. परंतु जर मुलांना शिक्षण भेटलं तर कदाचित मुलं ह्या सर्व गोष्टी करू शकतील, अशी तिची विचारसरणी होती. आणि हे असताना पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी म्हणलंय की बाबा तुम्ही शहराकडे स्थलांतर करा. परंतु त्याच्या या वाक्यामध्ये खूप मोठा गाभा आहे आणि या गाभ्यामध्ये एक गोष्ट लपते की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं का म्हणलं असावं. त्यावेळेस मला पण प्रश्न होता आणि माझ्या आईनं पण मला शिक्षणासाठी शहराकडे पाठवलं. तर ज्या गावामधून येतो त्या गावामध्ये क्वालिटी एज्युकेशन देणारं कॉलेज नाही आहे, किंवा ज्या शहरामध्ये मी शिकलेलो आहे तर त्या शहरामध्ये पण पाहिजे तसे प्रोफेसर असतील, कॉलेज असतील, तिथलं कल्चर असेल तर ते कल्चर एक गुणवत्तापूर्ण कल्चर नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळंच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने शहराकडे धाव घेण्यासाठी विद्यार्थ्यांना किंवा ग्रामीण भागातील लोकांना सांगितलं गेलं त्याचं एकमेव कारण असं होतं की तुम्ही जेव्हा मोठ्या शहरांमध्ये येता तर त्यावेळेस ते कल्चर, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्याला सामावून घेणाऱ्या नवीन गोष्टी, नाविन्यपूर्ण गोष्टी असतात जे माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतात. आणि त्यापेक्षाही एक इंटेलेक्च्युअल वर्ग अशा शहरांमध्ये असतो त्यांच्या संपर्कात राहून आपण आपली जडणघडण करू शकतो. 4 भिंतीमध्ये जेव्हा आपण शिकतो तर हे शिक्षण वेगळं असतं. मॅडम ज्या पद्धतीने सांगत होत्या की आम्ही वेगवेगळे इव्हेंट्स आंबेडकर कॉलेजमध्ये घेतो आणि आंबेडकर कॉलेजमध्ये हे इव्हेंट्स घेत असताना त्याच्या मागचा उद्देश हेच आहे की विद्यार्थ्यांमध्ये ती लिडरशिप उभी होणं. आणि एकलव्य सुद्धा म्हणते की ग्रासरूट लिडरशिप उभी झाली. मग त्याच्या मागचं रिझन हे नाही आहे की बाबा तुम्ही 4 वर्गामध्ये 4 भिंतीच्या वर्गात शिकून त्या सर्व गोष्टी तुम्हाला भेटतील. तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे, सोशल ॲक्टिव्हिटी असेल किंवा NSS कॅम्प्स होत असतात, अशा पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटी ह्या कॉलेजमध्ये भेटतात, या शहरांमध्ये भेटतात. तशा पद्धतीचं एक कल्चर इथं डेव्हलप होतं आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांची जडणघडण होती. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही ज्या प्रोफेसरांच्या सहवासात राहतात त्यांच्याकडे असलेला अनुभव, त्यांच्याकडे असलेलं नॉलेज आणि त्या नॉलेजच्या अनुषंगानं तुम्ही काही प्रॅक्टिकल गोष्टी केलेल्या, या सर्व याच्यामधून एक विद्यार्थ्यांची जडणघडण घडते. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला ग्रामीण भागात किंवा खूप यवतमाळ सारख्या जे शहर चांगलं डेव्हलप नाही अशा शहरामध्ये दिसू शकत नाही. तर हा गाभार्थ मला त्यावेळेस बाबासाहेबांच्या जे वाक्य बाबासाहेबांनी म्हणलं त्यामधून लक्षात आलं. आणि हा प्रवास मी सुद्धा केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस मी 12वी सायन्सला होतो, सांगायचं तात्पर्य शोकांतिक आहे आपल्या एज्युकेशन सिस्टीमची मे बी, किंवा ज्या पद्धतीने एज्युकेशन शिकवलं जातं आज पण कितीतरी असे विद्यार्थी, म्हणजे ही स्टोरी 1-2 व्यक्तींची नसून ही स्टोरी भारतातील 1 मिलियन लोकांची आहे, जे आज पण तसेच गावात खितपत पडलेले आहे. त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांच्याकडे स्किल आहे, परंतु पाहिजे तशा पद्धतीच्या अपॉर्च्युनिटी त्यांना ते स्किल दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म भेटलेले नाही, अपॉर्च्युनिटी भेटलेली नाही. त्याच्यामुळे हे टॅलेंट हिडन राहिलेलं. आज पण ते टॅलेंट गावातच कुठेतरी गुदमरून घुसमटून आहेत. तर अशा संधी भेटलेल्या नाही. परंतु जेव्हा मी 12वीमध्ये होतो त्यावेळेस माझा सायन्सचा कोर्स होता आणि मला डॉक्टर करायचं होतं. परंतु मला 12वीमध्ये टीचर लोकांनी पण हे सांगितलेलं नाही की बाबा तुला जर 12वी नंतर डॉक्टर बनायचं असेल तर तुला नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये नीटचा फॉर्म भरावा लागतो. ज्यावेळेस 12वीचा रिझल्ट लागला आणि मग ते असतं की बाबा ग्रामीण भागातील मुलांचं की बाबा पहिला वर्ग शिकल्याच्या नंतर दुसऱ्या वर्गात ॲडमिशन होते, तसंच 10वा वर्ग शिकल्याच्या नंतर 11वीत होतं आणि 12वा वर्ग शिकल्याच्या नंतर तुमचं ग्रॅज्युएशनला ॲडमिशन होतं. तर ही मानसिकता होती. तर ही मानसिकता कदाचित त्या पद्धतीचा अवेअरनेस नव्हता त्याच्यामुळे होती. आणि जेव्हा मी सायबर कॅफेला फॉर्म भरण्यासाठी जातोय की मला मेडिकलचा फॉर्म भरायचा आहे, कॉलेजला ॲडमिशन करायची, त्यावेळेस सायबर कॅफेवाला म्हणतो की तू नीटची एक्झाम दिली का? मी म्हणलं नाही. तर त्यावेळेस मला माहिती पडलं की बाबा आज पण असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण जे मोठ्या शहरांमध्ये चालू आहे, प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे, ऑलरेडी त्या शहरांमध्ये किंवा त्या इन्स्टिट्यूटमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव आहेत, तरी पण त्या जागा भरल्या जात नाही, तरी पण त्या ठिकाणी विद्यार्थी जात नाही. तर हा प्रॉब्लेम दिसून येतो. आणि एवढंच नव्हे, जेव्हा हे विद्यार्थी आमच्यासारखे विद्यार्थी अशा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जातात तर हे तर जे एकलव्य काम करते हे 5% काम आहे, 95% काम हे ॲडमिशन झाल्याच्या नंतर असतं. म्हणजे 2 वर्ष 4 वर्ष एखादा विद्यार्थी प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये अशोकासारख्या ठिकाणी ॲडमिशन घेतो आणि त्या ठिकाणी त्याला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर त्याला खूप चॅलेंजेस येतात. सर्वात मोठं चॅलेंज असतं की बाबा त्याला इंग्लिश जमत नाही. दुसरं चॅलेंज असतं की ज्या ग्रामीण भागामधून आलेला आहे तिथलं कल्चर आणि मोठ्या शहरांमधलं कल्चर हे खूप वेगळं असतं. त्याच्यामुळं मानसिक दडपण येतं आणि त्याला वाटतं की बाबा माझं जगच बरं होतं, मी ज्या ग्रामीण भागात होतो तो ग्रामीण भागच माझ्यासाठी योग्य होता. तर अशासारख्या अडचणी येतात. त्यानंतर जेव्हा
हे विद्यार्थी तिथे जातात तर राहणं असेल किंवा वागणं असेल, बोलीभाषा असेल, या सर्व गोष्टीवरून जजमेंटल ॲटिट्यूड येतो आणि हे विद्यार्थी मग मुखबधिर झाल्यासारखे होतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक न्यूनगंड येतं की बाबा आपण इथं सर्वाईव्ह कसं करू शकणार. परंतु या सर्व अडचणींवर मात करत एकलव्याने विद्यार्थ्यांना स्वतःचे लिव्ड एक्सपिरियन्स म्हणजे एक अशा पद्धतीच्या पण संस्था आहे की ज्या संस्था भरभक्कम पैसे आणि या सर्व गोष्टी करून आज समाजामध्ये किंवा भारतामध्ये आपलं अस्तित्व दाखवतात. परंतु एकलव्यसारखी एक संस्था आहे की ज्याच्यामध्ये सर्व डायरेक्टर हे ग्रामीण भागातून आलेले आहे, लिव्ड एक्सपिरियन्समधून आलेले आहे आणि त्याचप्रमाणे या एकलव्यला सपोर्ट करणारा मोठा वर्ग सुद्धा त्याच पद्धतीचा आहे, ज्यामुळे हे विद्यार्थी आणि एकलव्य फाउंडेशन अशा पद्धतीनं जोमानं काम करू शकतं. जर कदाचित ही कम्युनिटी एकलव्यसोबत नसती तर एक स्थैर्य किंवा एक स्थान उभं करू शकली नसती किंवा विद्यार्थ्यांना तशा पद्धतीनं गाईड करू शकलो नव्हतं. तर एकलव्याच्या कामाचं श्रेय अशा वेलविशर्स लोकांना पण जातं, तेवढंच ते विद्यार्थ्यांना पण जातं. म्हणजे एकलव्याचं काम हे बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालतं आणि एकलव्य जे काम करतात तर ते तुलनेमध्ये 5% आहे किंवा खूप कमी प्रमाणात आहे. आम्हाला हे काम खूप मोठ्या स्वरूपामध्ये भारत देशामध्ये न्यायचं आहे आणि त्या पद्धतीने ते काम करायचं आहे, जोमाने करायचं आहे. परंतु त्यासाठी लागणारे रिसोर्सेस, त्यासाठी लागणारी एक जी काही ताकद असते तर ती ताकद पण कम्युनिटीवर अवलंबून आहे. परंतु आपली कम्युनिटी पण पिढ्यानं पिढ्या अशाच पद्धतीनं वंचित राहिलेली आणि ते वंचित राहिल्या असल्यामुळं कदाचित फर्स्ट जनरेशन लर्नर म्हणून आपल्या वाट्याला नेहमी संघर्ष झालेला आहे. परंतु ही मला वाटते की ही संघर्षच आपली ताकद आहे आणि ग्रामीण भागातील म्हणजे आपण इथं सर्वजण ग्रामीण भागातून शहरात आलो, परंतु असं ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आव्हान असेल की बाबा तुम्ही किमान गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तुमच्या मुलांना आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या शहरांकडे वळलं पाहिजे, अशा इन्स्टिट्यूटकडे वळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ऑलरेडी भरपूर खूप लोक आहेत की जे सपोर्ट करायला तयार आहेत आणि एकलव्य पण आहे की ज्या पद्धतीनं अशा विद्यार्थ्यांना सपोर्ट करू शकतं. तर एकलव्य गेल्या 2017 पासून जे काम करत आलेलं आहे तर ते काम मला तरी वाटतं की बाबा मोलाचं आहे, परंतु ते आम्हाला सॅटिस्फाय करणार नाही. कारण आम्हाला अजून पण असे काही विद्यार्थी आहे आदिवासी पाड्यामध्ये राहणारे, आम्ही तिथं पोहोचतो परंतु तिथले विद्यार्थी आम्ही अशा मोठ्या शहरांमध्ये आणू शकत नाहीये. त्याच्यामध्ये खूप कारणं आहेत की बाबा कदाचित पालकांचा विश्वास नसतो किंवा विद्यार्थ्यांचा थोडासा मॉरल डाऊन असतो. आम्ही मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करतो परंतु खूप ग्रामीण भागातील ज्या अडचणी आहे किंवा ट्रायबल भागातील ज्या अडचणी आहे त्या आळव्या येतात आणि त्याच्यासाठी कुठेतरी आम्ही कमी पडतो आणि ती कमी पडलेली जी आमची काय म्हणता येईल की जे थ्रेट आहे ते थ्रेट कुठेतरी आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु एवढं सर्व असताना 2017 पासून आम्ही जवळपास 3500 विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी मेंटरशिप करू शकलो, ऑनलाईन आणि ऑफलाईन. त्याच्यापेक्षा 1700+ हे विद्यार्थी चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकू लागलेले आहेत. 600+ ॲल्युमनाईज असे आहेत की जे डेव्हलपमेंट सेक्टरच्या मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन काम करतात. 5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जाऊन आउटरीच केलेलं आहे. जसं निखिल ज्या पद्धतीने निखिलने सांगितलेलं तर ऑफलाईन जाऊन ज्या म्हणजे ट्रायबल भागामध्ये जिथं इंटरनेट नाही आहे, जिथं मोबाईलच्या सुविधा नाही आहे, अशा ठिकाणी आम्ही इन पर्सन जाऊन वर्कशॉप घेतो आणि तिथून विद्यार्थ्यांना बाहेर काढतो. म्हणजे एवढी सर्व ताकद लावून आम्ही हे सर्व काम इथपर्यंत आणून ठेपलेलं आहे. जवळपास 55 करोडपेक्षा ज्या स्कॉलरशिपच्या लिंकेजेस आहे त्या विद्यार्थ्यांना करून दिले. त्याच्यामध्ये ॲब्रॉड असेल किंवा इंडियामधलं ज्या ऑलरेडी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे याची इन्फॉर्मेशन पण विद्यार्थ्यांना नसते. जेव्हा हे विद्यार्थी ग्रामीण भागामधून येतात तर एकलव्याच्या अवेअरनेस वर्कशॉपमधून, बुटकॅम्पमधून, मेंटरशिपमधून यांना ॲस्पिरेशन्स तर तयार होतं, परंतु विद्यार्थ्यांना ॲस्पिरेशन तयार होऊन नुसतं चालत नाही, तर त्यांना एक मॉरल सपोर्ट लागतो आणि त्या सपोर्ट सोबतच एक फायनान्शियल गरज पण असते. तर विद्यार्थ्यांना ऑलरेडी ज्या स्कॉलरशिप एक्झिस्ट आहे तर याच्याबद्दलची माहिती नसते. जसं गायकवाड सर आहे ते समाज कल्याणची धुरा मागच्या वर्षी सांभाळत होते, तर त्यावेळेस निखिलने सुद्धा त्यांच्यासोबत संपर्क करून ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलसाठी अडचणी येत होत्या तर अशा सर्व पद्धतीची जी मदत आहे त्या कम्युनिटीमधल्या लोकांनी केलेली, विद्यार्थ्यांनी केलेली. जे आंबेडकर कॉलेजचे काही व्हॉलेंटियर म्हणून विद्यार्थी काम करत आहे तर या विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकलव्याला सपोर्ट राहिला आणि त्याच्यामुळे हे काम कुठेतरी समोर जाऊ शकलं. आणि एकलव्याचं हे काम उभं करण्याचा उद्देश एकच आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं की तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात आहे, या वाक्यामध्ये पण खूप काही गोष्टी लपलेल्या आहेत. तर शासनकर्ती जमात असण्यासाठी त्यांनी
म्हणजे बनण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पण सांगितलेलं आहे की म्हणजे एकलव्याचं काम पण हे जे ग्रासरूटचे विद्यार्थी आहेत तर हे डिसिजन मेकिंगमध्ये असले पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच वाक्याला धरून किंवा याच विचाराला धरून आम्हाला पण असं वाटतं की बाबा आपल्या ग्रासरूट भागातील किंवा ग्रामीण भागातील ट्रायबल भागातील हे विद्यार्थी डिसिजन मेकिंगमध्ये गेले पाहिजे. आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी एकमेव मार्ग आहे ते म्हणजे उच्च शिक्षण, आणि ते पण क्वालिटीचं उच्च शिक्षण. जोपर्यंत आपण हे उच्च शिक्षण घेणार नाही त्या पद्धतीनं आपण आपला वैयक्तिक विकास करू शकणार नाही. ज्या वैयक्तिक विकासामुळे आपण समाजामध्ये चांगले बदल घडवू शकणार नाही, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबात असेल किंवा समाजासाठी असेल किंवा ज्या ग्रामीण भागातून येतो त्या ग्रामीण भागासाठी असेल, तर ज्या पद्धतीने विकासाची आपण भाषा करतो तर ही भाषा किंवा त्या पद्धतीचं जे इम्प्लिमेंटेशन आहे हे विदाऊट शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. हे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढ्याच ताकदीने सांगितलेलं आहे. मग या देशाची जर शासनकर्ती जमात व्हायचं असेल तर बाबासाहेब हे पण म्हणतात की बाबा तुम्हाला चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि मला हे पण वाटते की बाबा आपल्यासारख्या पहिल्या पिढीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान आपल्या आयुष्याचे स्टार्टिंगचे 10 वर्ष तरी या उच्च शिक्षणाच्या प्रवासामध्ये घातलेले पाहिजे. म्हणजे 12वी नंतर ग्रॅज्युएशन करणं गरजेचंच असतं, ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन चांगल्या ठिकाणाहून करणं गरजेचंच असतं, आणि त्याच्यानंतर किमान 5 वर्ष आपल्या PhD साठी आपल्या नावासमोर डॉक्टर लावणं गरजेचं असतं. जोपर्यंत आपण या पद्धतीचं शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आपल्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा अशा डिसिजन मेकिंगच्या किंवा शासनकर्ती जमात ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी बोललं गेलेलं होतं अशा पद्धतीचं कर्तृत्व आपण विदाऊट शिक्षणाशिवाय करू शकणार नाही. कारण आपण फर्स्ट जनरेशन लर्नर आहे. कदाचित माझी आई जर कलेक्टर असती तर कदाचित मी या मंचापेक्षा अजून चांगल्या मंचावर बोलू शकलो असतो. पण असं नाही की हा पण मंच खूप हे आहेत, परंतु सांगायचं तात्पर्य हेच की बाबा फर्स्ट जनरेशन लर्नर म्हणून आपल्या वाट्याला ज्या अपॉर्च्युनिटी येऊ शकल्या नाही कालांतरानं आल्या, म्हणजे मला या मोठ्या मंचावर बोलण्यासाठी किमान माझ्या वयाचे 27 वर्ष गाठावे लागले. तर माझी आई जर कलेक्टर असती किंवा माझे वडील जर बिझनेसमॅन असते तर कदाचित हा मंच मला माझ्या 20व्या वर्षच भेटला असता. तर सांगायचं तात्पर्य हेच की बाबा जे आपली ड्युरेशन किंवा जो आपला टाइम दूर जातोय तर आपण जर शिकलं तर आपल्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा अशा पद्धतीनं समोर काम करू शकणार, आणि आपल्या वाट्याला वंचित समुदाय म्हणून आलेला जो संघर्ष आहे तो कदाचित येणाऱ्या काळामध्ये धुळीस मिसळू शकतो, आणि आपण चांगल्या पद्धतीने आपल्या समाजासाठी आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या मागच्या पिढीसाठी सुद्धा चांगलं काम करू शकेल. तर असं मला वाटते. आणि सांगायचं तात्पर्य हेच की आंबेडकर कॉलेजनी गेल्या काही 2 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं एकलव्याला सपोर्ट केला, आणि त्याच मार्गदर्शनाखाली आज कदाचित या भूमीमध्ये आपण सर्व बसून हा कार्यक्रम बघतो आहे, आणि त्या पद्धतीने आपण सर्व गोष्टी करू लागलेलो आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा इथं सत्कार झालेला आहे त्यांना येणाऱ्या त्यांच्या भविष्याच्या शिक्षणाच्या वाट्यासाठी मी इथं शुभेच्छा देतो आणि थांबतो. आणि आंबेडकर कॉलेजनी ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांच्या आणि विशेषतः ज्या प्रिन्सिपल आहेत डॉक्टर दीपा पानेकर मॅडम यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. जय भीम. मैं आपके बीच यहाँ पर उपस्थित हूँ, खड़ा हूँ, और मेरा दिल गर्व और उत्साह से भरा है, क्योंकि यही वो जगह है जहाँ मैंने अपने जीवन के 1996 से 1999 तक के कुछ सबसे यादगार पल बिताए थे. तो मेरे लिए बहुत गर्व और खुशी की बात है कि मैं यहाँ आपके सामने मंच पर उपस्थित हूँ. धन्यवाद निखिल, धन्यवाद एकलव्य फाउंडेशन एंड धन्यवाद डॉक्टर आंबेडकर कॉलेज मुझे यहाँ इन्वाइट करने के लिए. मैं आपके बीच कोई कहानी सुनाने नहीं आया हूँ, क्योंकि आपके और हमारे बीच में एक बहुत कॉमन थिंग है और वो है स्ट्रगल. और आप सभी बहुत ऐसे बैकग्राउंड से आते हैं जो स्ट्रगलिंग बैकग्राउंड है, और यहाँ से जाने के बाद आप में से कोई IIT में जाएगा, IIM में जाएगा, कोई डॉक्टर बनेगा, कोई प्रोफेशनल्स बनेगा, हायर एजुकेशन में जाएगा. तो आप सबको आपके फ्यूचर जो आपने तय किया होगा उसके लिए मंगल कामनाएं. और आप इस एकलव्य फाउंडेशन के माध्यम से, राजू केंद्रे है, आकाश है, निखिल है, जो भी युवा साथी है जिन्होंने इस एकलव्य फाउंडेशन के माध्यम से जो डाइवर्सिटी वाले बच्चे हैं, मैं हमेशा कहता हूँ कि एकलव्य फाउंडेशन क्या है कि डाइवर्सिफाई जो बच्चे हैं उन्हें इकट्ठा लाना और उन्हें हायर एजुकेशन के लिए प्रमोट करना. नॉट ओनली कोई स्पेसिफिक कम्युनिटी, बट बाबा साहब डॉक्टर आम्बेडकर का जो सपना था, जो विजन था. और मैं बहुत धन्यवाद देता हूँ दीपा मैम का कि आपने इन सारे डाइवर्सिफाई बच्चों को इकट्ठा किया, यहाँ कॉलेज में एडमिशन दी और इनके भविष्य को संवारने के लिए आपने बहुत मदद की. इसके लिए आपका बहुत बहुत तहे दिल से आभार.
जैसा निखिल ने बताया कि आज आवाज़ इंडिया टीवी लगभग 5 करोड़ लोगों तक पहुंचता है हर महीने। टीवी चैनल भी है, सोशल मीडिया भी है, यूट्यूब भी है, फेसबुक है, इंस्टा है, तमाम तरीक़ों से हम लोगों तक पहुंचते हैं। और ये चैनल हमारे लिए केवल एक चैनल नहीं है, बल्कि समाज की सच्चाई, सच्ची तस्वीर दिखाने का और लोगों की आवाज़ बुलंद करने का एक ज़रिया है। ये ऐसी आवाज़ें हैं जो हमेशा दबाई जाती है या जिन्हें मंच नहीं मिलता। कुछ समय पहले, कुछ वर्ष पहले मैंने राजू केंद्र जी का भी इंटरव्यू किया था। उससे पहले अनूप कुमार जी है जो वर्धा में जो भी अनप्रिविलेज बच्चों को पढ़ाते हैं, उनका भी हमने इंटरव्यू किया था। तो तमाम ऐसे जो कई ऐसे युवा साथी हैं कि जो इस तरह से हमारे सोसाइटी के जो डाइवर्सिफाई ग्रुप हैं उन्हें सामने लाने के लिए, उन्हें एजुकेशन के लिए प्रेरित करने के लिए हेल्प करते हैं। तो हमारी भी एक जिम्मेदारी होती है कि उन लोगों का भी स्ट्रगल, उनका भी जो कार्य है लोगों तक आए, उन्हें इंस्पिरेशन मिले और लोगों तक ये बात पहुँचे। तो धन्यवाद, आपने मुझे यहाँ इन्वाइट किया। अप्स एंड डाउन्स काफ़ी आते हैं लाइफ में, और आप तो अभी बहुत स्ट्रगलिंग कंडीशन के युवा हैं, तो मेरे भी लाइफ में काफ़ी अप्स एंड डाउन आए, और उसको अप्स एंड डाउन्स को आगे जाते हुए अपनी लाइफ को संवारना भी अपने आप में बहुत महत्वपूर्ण है। जैसा आकाश का स्ट्रगल मैं सुन रहा था, या निखिल का भी स्ट्रगल मुझे पता है, तो ये बहुत होता है कि ऐसा एक मौका होता है कि जब आपको कुछ नहीं पता या लोग आपको गाइड भी नहीं करते प्रॉपरली। और शायद मैं भी इसी दौर से गुजरा था जब मैं, और जैसा इंग्लिश मीडियम की बात भी हुई, तो जब मैं 10वीं तक था तो 10वीं तक मेरा मराठी मीडियम था, और 10वीं के बाद एकदम से मैंने जंप किया इंग्लिश मीडियम में। तो काफ़ी टफ होता है कि 10वीं के बाद आप समूचा समय मराठी मीडियम में जाते हो और इंग्लिश मीडियम में आते हो, तो बहुत टफ होता है। क्योंकि 10वीं मुझे लगभग 80% मार्क मिले थे, लेकिन वही 12th में, 11th और 12th में दीनानाथ हाई स्कूल में था, तब मार्क्स बहुत डाउन हुए। क्योंकि जब आप इंग्लिश मीडियम में जाते हो तो आप एकदम शिफ्ट जब हो जाते हो तो आपको कुछ समझ में नहीं आता इतना, और सारे केमिस्ट्री इंग्लिश में, फिजिक्स इंग्लिश में है, मैथ्स इंग्लिश में, एवरीथिंग इज इन इंग्लिश, तो दिमाग जो है एकदम अलग हो जाता है। और जब मैं 1995 की बात है, तो उस समय इस तरह का बहुत ज़्यादा यूट्यूब, फेसबुक नहीं था, या फिर इतना सारा गाइडेंस भी नहीं था। तो थोड़ा सा ये शिफ्ट होने की वजह से मुझे भी काफ़ी दिक्कत हुई, थोड़ा ध्यान भटक गया, फिर दोस्त थोड़ी हुड़दंग मचने लगी, खेल कूद में ज़्यादा इन्वॉल्व होने लगा, बंक्स मारने लगे, तो डेफिनेटली मार्क्स जो है 50% तक गिर गए। तो मुझे फिर जब 50% की मार्क आए 12th में, तो घर के लोग भी टेंशन में, मैं भी टेंशन में। तो मैंने कहा मैंने क्या किया, मैंने शायद गलत रास्ता चुन लिया। लेकिन अपने ज़िंदगी का इम्तिहान यहीं पे शुरू होता है, ये टर्निंग पॉइंट होता है लाइफ का। तो जब आप गिरते हो तो उठने का हौसला भी दिखाना चाहिए। तो 12th के बाद मैंने दीक्षा भूमि में डॉक्टर अंबेडकर कॉलेज में BSc में दाखिला लिया। यहाँ एक अच्छी बात हुई कि यहाँ मेरा एक जुनून जगा, क्योंकि पहले से तो अम्बेडकराइट मूवमेंट घर में थी, सबको पता था, घर में अखबार भी आते थे, बहुजन नायक उस समय कांशीराम साहब का अखबार था, वो भी आता था, तो वो एक तो था। लेकिन यहाँ आने के बाद में फिर सोशल एक्टिविटीज़ में हिस्सा लेना शुरू किया, और एक 97 में एक अम्बेडकर नाम का अखबार चलता था बर्डी से, तो वहाँ पे कुछ समय के लिए काम करता था। तो मुझे पहली बार जो है बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर के जो निजी सचिव थे नानकचंद दत्तू, उनका इंटरव्यू लेने का मौका मिला। चिचोली में मैं गया था, तब वो नागपुर आए थे। तो उस इंटरव्यू को इतनी तारीफ की मिली कि मेरा जो हौसला था वो 7वें आसमान तक पहुंच गया। फिर मुझे मिला BSP के संस्थापक और मान्यवर कांशीराम साहब, इनका इंटरव्यू करने का, और वो उस समय के सोशो पॉलिटिकल जो सिनेरियो था उसमें वो एक दिग्गज थे, नेशनल लेवल पर उसका इम्पोर्टेंस था। और उस समय उन्होंने मुझे 1 घंटा 10 मिनट का समय दिया, और सारे दिग्गज पत्रकार जब वेट कर रहे थे उनका, तब मुझे उन्होंने सेपरेटली 1 घंटा 10 मिनट का समय दिया। तो मेरे लिए तो उस समय ने आप यकीन नहीं कर सकते कि मैं कितना खुशी से फूले नहीं समाया था। और उसके बाद ये जो कॉलेज के संस्थापक रासू गवई साहब हैं, सदानंद फुलझेले जी भी हैं, इनके साथ भी काफ़ी काम करने का मौका मिला। आगे जाते जाते फिर मैंने अपना एक साप्ताहिक अखबार शुरू किया था, क्रांति सूर्य नाम का, और लगभग 7 साल तक चला। लेकिन इस बीच में सोशल एक्टिविटीज़ में पार्टिसिपेंट था, BSP में एक्टिवली काम करता था, संगठन में काम करता था। जो उस समय इंजस्टिस भी काफ़ी होता था, तो उसके लिए दौड़ के जाना, कोशिश करना, तो काफ़ी सारे काम होते थे। तो उससे थोड़ा सा पढ़ाई अधूरी छूट गई थी, BSc अधूरी रह गई। लेकिन फिर एक्सटर्नल BA करके 2006 में मैं ETV के इंटरव्यू में गया, क्योंकि 2006 में जस्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया थोड़ा सा बूम था,
प्रिंट में तो मैंने काम कर चुका था, तो इलेक्ट्रॉनिक मीडिया में काफ़ी अच्छा बूम था। उस समय ईटीवी रीजनल चैनल में केवल ईटीवी था और दूरदर्शन का सह्याद्री चैनल्स था। तो मैंने सोचा कि, और उस समय तक मैं अच्छा जर्नलिज्म में काफ़ी अच्छा स्थापित हो गया था। लोकमत जैसे अखबार या जनवाद जैसे अखबारों में मेरे लेख भी आते थे। लेकिन जब ईटीवी का मौका मिला तो मैंने सोचा जाना चाहिए, क्योंकि प्रिंट मीडिया तो पढ़ाई कर ली है, अच्छा अपने आप को स्थापित कर लिया है, तो इलेक्ट्रॉनिक मीडिया भी नया था, तो उसमें हमने ये करना चाहिए। तो लगभग उसमें मैं 400 युवा पूरे महाराष्ट्र से आए थे, उसमें से 4 लोगों का सिलेक्शन हुआ जिससे मैं था। लेकिन मैंने जब इंटरव्यू के लिए गया तो हमारे नागपुर के ही एक रवि गुड़करी जी थे, वो ईटीवी के वहाँ के हेड थे, और एक साउथ के एक व्यक्ति थे। तो उनको मैंने स्ट्रेट फॉरवर्ड कहा कि मैं अम्बेडकरवादी एक्टिविस्ट हूँ और मैं बीएसपी में भी काम करता हूँ और कांशीराम साहब का भी कार्यकर्ता हूँ। तो जब मैंने ऐसा उनको कहा तो दे वर शॉक कि ये इतना स्ट्रेट फॉरवर्ड कैसे बोल सकता है। तो उन्होंने अच्छा लगा कि हमें चाहिए ऐसा एक लड़का, तो उन्होंने मुझे सिलेक्ट कर लिया एंड मैं देन हैदराबाद चला गया। और 3 साल तक मैंने हैदराबाद में काम किया ईटीवी मराठी में। और ईटीवी मराठी में काम करते करते क्योंकि पहले से जुनून था, जोश था, मूवमेंट की समझ थी, तो ये लगता था कि हम लोग यहाँ पे क्या कर रहे हैं। हमने हमारा इतना रिच कल्चरल हेरिटेज है, हमारी जो विरासत समृद्ध है, हमारे पास में भगवान बुद्ध की विरासत है, सम्राट अशोक है, सम्राट कनिष्क है, माता यशोधरा है, माता महामाया है, कई ऐसे जो हमारे महानायक है वो हमारे पास में है। और आज के उस दशक में भी, उस समय में भी इन लोगों को कोई इम्पोर्टेंस नहीं था मेन स्ट्रीम मीडिया में। इनकी बातें भले ही कितनी ही अच्छी बातें क्यों ना हो, लेकिन वो उस समय जाती नहीं थी। तो मुझे बार बार लगता था कि हमको जब ये जिम्मेदारी मिली है तो हमने कुछ करके दिखाना चाहिए, और कब तक हम जॉब करेंगे, समाज के लिए हमने कुछ करना चाहिए। तो फिर 2008 में ही मैंने IBN लोकमत न्यूज़ चैनल आया था लोकमत के साथ में, तो मैंने वो ज्वाइन किया मुंबई में। निखिल बागड़े सर हमारे संपादक थे। लेकिन फिर भी बहुत बार ये होता था मन में कि मैं जॉब क्यों कर रहा हूँ। हालांकि उस समय 2 इंसिडेंट्स मैं बताना चाहूँगा कि जब धम्म दीक्षा को 50 साल पूरे हुए थे तब ईटीवी में मैं था 2006 में। तो मैंने अपने बॉस से रिक्वेस्ट किया था कि नागपुर की धम्म दीक्षा जो है अपने आप में बहुत ऐतिहासिक है, क्योंकि बॉस साहब डॉक्टर अंबेडकर ने लगभग 5 लाख लोगों के साथ में धम्म दीक्षा ली, ये हिस्टोरिकल है। तो मैंने उनको रिक्वेस्ट किया कि ये अगर आप दिखाएंगे टीवी पे तो आपका रेवेन्यू बढ़ेगा, हमारे जो लोग हैं व्यूअरशिप आपको मिलेगी। तो उन्होंने वो कन्विंस हुए। तो लगभग मैंने 28 स्टोरीज उस समय यहाँ से हैदराबाद भेजी थी और वो ऑन एयर भी हो गई थी। तो मेरे लिए एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी मुझे मिली थी कि वो धम्म दीक्षा के 50 साल कवर करने का मुझे मौका मिला। फिर दूसरा एक मौका था 2007 में जब यूपी के इलेक्शंस थे। और यूपी के इलेक्शंस थे तो मैंने बॉस को कहा कि मेरा काफ़ी अच्छा वर्क है तो मुझे आप जाने का मौका दीजिए। तो उन्होंने कहा ठीक है। तो मैं जब वहाँ से रिपोर्टिंग करता था कि बीएसपी को लगभग 200 के आसपास सीटें मिल रही है, तो लोग मुझे बायस कहते थे, क्योंकि उन्हें लगता था कि ये बीएसपी का एक्टिविस्ट है इसलिए कहता था। लेकिन मैं ग्राउंड रियलिटी में जानता था और मैं समझता था कि किस तरह से हमारे मूवमेंट ने प्रोग्रेस किया है। बट वो उन्हें लगता था कि मैं एक दिशा में काम कर रहा हूँ, तो वो उन्होंने वापस बुला लिया कि भाई आप जो है बायस रिपोर्टिंग कर रहे हैं। लेकिन जब इलेक्शन के रिजल्ट आए और जब बीएसपी को 206 सीटें मिली और मायावती सीएम बनी, तो वही मेरे बॉस लोगों ने 4 किलो मिठाई मंगा के मेरा स्वागत और सत्कार किया। तो ये इसलिए हुआ क्योंकि मेरे पास में वो कमिटमेंट था, ये डेडिकेशन था कि जो मैं कर रहा हूँ वो बायस नहीं है, वो मैं देख रहा हूँ ग्राउंड पे कि क्या हो रहा है। तो बहरहाल फिर ईटीवी के बाद में हम IBN लोकमत में गए और उसके बाद में ये सोच रहा था कि मैं इतना समय तो मैं काफ़ी कोशिश कर रहा हूँ लेकिन कुछ हो नहीं रहा है और कब तक मैं दूसरे के यहाँ पे जॉब करूँगा। तो वापस मैं नागपुर में आया 2009 में। लेकिन जैसा कि इलेक्ट्रॉनिक मीडिया जो है वो काफ़ी एक्सपेंसिव काम है और इसके लिए करोड़ों रुपए की लागत लगती है। तो काफ़ी कोशिश की लेकिन मैम कुछ हासिल नहीं हुआ, किसी ने कुछ सपोर्ट नहीं किया और बहुत निराश हो गया और वापस मैं मुंबई चला गया क्योंकि TV9 में जॉब ऑफर हो गया था। फिर TV9 में महज 7-8 दिन काम किए। फिर मेरा मन ये कह रहा था कि मैं जिस काम के लिए वापस नागपुर आया था मैं वापस मुंबई आया हूँ, ये क्या हो रहा है मेरे साथ में, मेरा मन नहीं लग रहा था। तो मैंने सोचा चाहे जो कुछ भी हो जाए, कितना भी मुश्किल भरा सफ़र क्यों ना हो, हमने वापस जाना चाहिए और वापस अपने जो ध्येय और उद्देश्य अपने मन में रखा है उसको हमने पाना चाहिए, उस सफ़र को हमने उस मंजिल तक हमने जाना चाहिए। तो फिर क्योंकि सैटेलाइट चैनल को तो काफ़ी करोड़ों रुपये लगते थे, तो मैंने सोचा कि सैटेलाइट चैनल की जो जिद है वो छोड़ देते हैं और पहले लोकली शुरू करते हैं। तो नागपुर में उस समय UCN, BCN, इन GTPL केबल थे, तो ये MSOs होते हैं, इनके माध्यम से फिर हमने
2011 में दीक्षा भूमि से ही लॉर्ड बुद्धा टीवी की शुरुआत की थी और हमारे ही प्रोग्राम में जो लोकशाही विठ्ठल मोप थे उनका देहांत हुआ था। ऑन द स्टेज परफॉर्म करते हुए उन्हें मौत आई थी। तो वो न्यूज़ काफ़ी हाईलाइट हो गया और बड़े पैमाने पे हमारे चैनल का प्रचार प्रसार भी एक साथ हो गया। लेकिन इन बिटवीन कुछ इश्यूज आने के बाद मैंने फिर वो चैनल छोड़ दिया और फिर मेरे सामने और एक स्ट्रगल मुश्किल थी कि अब मैं कहीं नहीं हूँ, कुछ भी नहीं हूँ, अब फिर से नया सफ़र तय करना है। और फिर ऐसे में मैंने 2013 में फिर अपने कुछ सहयोगियों को लेकर, साथियों को लेकर, कुछ तब तक मेरे पर काफ़ी लोगों का ट्रस्ट भी आ चुका था, लोगों को लग रहा था कि ये बच्चा कुछ कर पाएगा। तो फिर मैंने सोचा कि ये चैनल तो धार्मिक चैनल हुआ था, अब एक नेशनलिज्म वाला चैनल शुरू करते हैं जिसमें इक्वेलिटी हो, लिबर्टी हो, फ्रेटर्निटी हो, ब्रदरहुड हो, हमारे युवा को चांस मिले, उन्हें प्लेटफॉर्म मिले। तो फिर हमने 2013 में दीक्षा भूमि से ही आवाज़ इंडिया टीवी की शुरुआत की थी और उस समय नंदिता दास जो अभिनेत्री थी उनको हमने बुलाया था, पुरुषोत्तम खेड़ेकर मराठा स्वसंघ थे, वो थे, काफ़ी IAS अधिकारी थे, फुलझले साहब भी थे उस समय। तो काफ़ी लोगों के साथ में हमने फिर उस चैनल की जो शुरुआत की थी। तो ये 2 इंसिडेंट्स हुए कि एक चैनल धार्मिक था, उसके बाद फिर कुछ इश्यूज आने के बाद फिर नया चैनल हमने शुरुआत किया। तो ये बहुत एक मुश्किल भरा सफ़र था क्योंकि टीवी चैनल के दिशा में जाना उस समय कोई सोचता नहीं था और मेरे साथ के जो भी मेरे सहयोगी थे वो भी मेरे पे हंसते थे कि भाई तेरे पास में पैसे नहीं है, कुछ नहीं है, तू कैसे कर पाएगा। लेकिन मेरे मन में केवल एक था, वो था जिद थी, कमिटमेंट था, डेडिकेशन था और सपने थे। और सपना देखना बहुत ज़रूरी है। तो आप में से सभी लोगों को सपना देखना बहुत आवश्यक है क्योंकि आप एक बैकग्राउंड से आए हैं। तो सपने देखना और सपनों के पीछे दौड़ना, सपनों के पीछे भागना, ये ज़रूरी है। जब आप सपना देखोगे, सपनों के पीछे दौड़ोगे, सपना, तो कोई भी ऑब्स्टेकल्स आए, ऑब्स्टेकल्स को आप ज़रूर जो है आप दूर कर सकते हैं। तो ये मेरे लाइफ के कुछ अप्स एंड डाउन्स थे कि जो मैंने आपके साथ में शेयर किए और कोशिश करता हूं मैं इस चैनल के माध्यम से कि लोगों की आवाज़ बनूं और सभी लोगों की आवाज़ बनूं। तो काफ़ी ऐसे इंसिडेंट्स है बताने के लिए, तो काफ़ी कुछ है, समय नहीं है, लेकिन कुछ 2-3 इंसिडेंट्स मैं आपको बताता हूं कि नागपुर के पास बूटी बोरी है और 2013 में बड़ी पैमाने पे वहाँ बारिश आई और वहाँ के कुछ गाँव जो है वो बह गए थे। तो हमने उस चैनल पे खबर लगाई और तुरंत जो है उसमें मुकुल वासनिक जो थे वो मिनिस्टर थे, उन्होंने सबको 1-1 लाख रुपए जो है एक इंटरिम अमाउंट दिया था। तो लोगों के मन में काफ़ी खुशी आई कि आप हमारे बीच में आए और आपकी वजह से हमारी बात लोगों तक पहुंच पाई। ऐसे ही एक बीच में यह हुआ था कि एक झोपड़पट्टी है मानेवाड़ा के तरफ में, वहाँ पे एक आग लगी थी और हमने उसको बहुत हाईलाइट किया कि आग के कारण सभी झोपड़े जल गए थे, सभी की बच्चों की किताबें राख हो गई थी, खाना पीना सब जल गया था। लगभग 500-600 परिवार ये हुए थे। जैसे ही हमने वो बात खबर दिखाई तो लोगों ने राशन भी दिया, पैसे भी दिए, किताबें भी दी। तो इससे बहुत अच्छा बदलाव जो है आया। तो देयर आर सो मेनी इंसिडेंट्स की जिस वजह से है हमने हेल्प की। काफ़ी आप जैसे स्टूडेंट्स हैं जो फाइनेंशियली जिन्हें हेल्प की आवश्यकता होती थी, तो हमने उनके इश्यूज़ को सामने लाया, तो काफ़ी लोगों ने फाइनेंशियली हेल्प किए। काफ़ी इस तरह के बदलाव जो है इस चैनल के माध्यम से आया था। तो मुझे लगता है कि इस चैनल का मकसद यही था कि हमारे जो SC ST OBC माइनॉरिटीज़ के जो युवा हैं या जो हमारे लोग हैं, उन लोगों के बीच में शिक्षा का प्रचार हो, उन लोगों के बीच में हमारे जो आइकॉन्स हैं उन आइकॉन्स की बात जाए और उन लोगों के बीच में कॉन्फिडेंस आए, उन लोगों के बीच में आत्मविश्वास आए, कुछ कर गुजरने की तमन्ना उनमें आए। और यही उद्देश्य के साथ में जब मैं पीछे मुड़ के देखता हूँ तो मुझे लगता है कि कुछ ना कुछ हद तक हम ज़रूर सफल हुए हैं और उसके कारण जो है बहुत सारे लोग जो है एक अच्छे लेवल पे आज आ चुके हैं और अच्छे लोगों को प्लेटफॉर्म भी मिला है। कई लोग जो है हमारे चैनल की वजह से पॉलिटिकल लीडर्स बन गए, कुछ MLA बन गए, कुछ MP बन गए। तो बहुत सारी सक्सेस स्टोरीज भी इसमें शामिल हुई है। तो सब लोग कृतज्ञ भी है, वो हमेशा कहते भी है। तो आज मुझे बहुत खुशी हुई और बहुत गर्व भी महसूस हो रहा है कि आप लोगों के बीच में, आप युवाओं के बीच में जो एक स्ट्रगलिंग लाइफ के साथ में यहाँ पे आए हैं और एकलव्य फाउंडेशन जैसी एक संस्था है कि जो उन्हें एक प्लेटफॉर्म देती है आगे जाने के लिए, स्कॉलरशिप कैसे मिले, पढ़ाई कैसे करें और अपने आप को एनहांस कैसे करें, इस तरह के। तो मुझे लगता है कि आप भी जब आगे जाएंगे, आप भी जब अपने मंजिल तक पहुंचेंगे तो आप भी पे बैक टू सोसाइटी कीजिए। क्योंकि हम लोग बार बार इस बात को दोहराते हैं कि हमने जो कुछ पाया अपनी ज़िंदगी में, जैसा आज आकाश को क्या ज़रूरत है यहाँ पे आने की या निखिल की क्या आवश्यकता है, तो उन्हें लगता है कि नहीं, हम जो कुछ कर रहे हैं तो पे बैक होना चाहिए। पे बैक मतलब केवल पैसा देना भी नहीं है, अपना श्रम देना, अपना टाइम देना, टैलेंट देना, ये भी है। तो मुझे लगता है कि आप में से जब भी बच्चे आगे जाएंगे
तो पेबैक जरूर कीजिए, अपने जैसे ही बाकी युवाओं को यहाँ तक लाइए, उन्हें गाइड कीजिए और एक अच्छी सोसाइटी हम जो बने जो इक्वलिटी पे आधारित हो, ब्रदरहुड हो, जिसमें कंपैशन भी हो और जिसमें किस तरह का कोई डिस्क्रिमिनेशन ना हो। तो धन्यवाद, आप सबने मुझे यहाँ बुलाया, आमंत्रित किया। और हमारे प्रमोद काळबांडे सर आज नहीं आ पाए क्योंकि हमारे एक बहुत अच्छे साथी थे प्रवक्ता अमिताभ पावड़े जी, जो हमारे नागपुर की शान थे, एक अच्छे इकोनॉमिस्ट थे, एक अच्छे किसान नेता थे, लगभग 20 एयरपोर्ट्स के टर्मिनल्स उन्होंने बांधे, एक अच्छे एग्जीक्यूटिव इंजीनियर भी थे और उनके माँ बाप ने लगभग 200 से अधिक इंटरकास्ट शादियाँ की। जब मैं वो शादी देख रहा था तो 200 से अधिक इंटरकास्ट शादियाँ, उनकी माँ थी कुमुद पावड़े, वो अम्बेडकरवादी थी और पिताजी थे वो गांधीवादी थे, लेकिन बावजूद दोनों वाद एक साथ एक में के होने के बाद भी उनमें कभी डिफरेंस नहीं आया। तो यही होता है ब्रदरहुड, यही होता है कंपैशन, यही होती है मैत्री, यही होती है करुणा। तो आज मुझे भी वहाँ जाना है क्योंकि एक बहुत अच्छे व्यक्ति को हमने खो दिया और उनका घर जो है वो एक नेशनल यूनिटी का घर है। मतलब उनके घर में शेड्यूल कास्ट भी है, ट्राइब्स भी है, मुस्लिम भी है, ब्राह्मण्स भी है, सभी तरह के लोगों के मतलब उनकी शादियाँ इंटरकास्ट भी हुई है और अभी इंटरनेशनल भी हुई है। तो ऐसे शानदार व्यक्ति को हमने खो दिया, उनके प्रति भी हम संवेदना व्यक्त करते हैं। आपने मुझे बुलाया और इतना सारा देर तक आपने मेरा भाषण सुना, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। जय भीम, जय भारत। निखिल जो की माझा स्टुडंट आहे, ॲल्युमनी आहे, मी सायन्सची पण तो आर्ट्सचा, पण त्याच्यामधनं पण मला कळतं आहे की एवढा चांगला विद्यार्थी आहे तेव्हा ना, सो ही मस्ट बी डुईंग ग्रेट वर्क दॅट टाइम व्हेन ही वॉज अ स्टुडंट ना, नाहीतर आमचं सायन्स वेगळं आणि ह्युमॅनिटीज वेगळं, तर मला कसं कळणार की हा आर्ट्सचा विद्यार्थी आहे, म्हणजे तो करतच असेल सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत असेल ना, तर तसं त्याचं काम जेव्हा तो इथे होता स्टुडंट म्हणून, आणि आपण त्याच्यानंतर तो शिकत असताना सुद्धा त्यांनी इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांना जे की मेळघाटसारखा एरिया आहे, ट्रायबल एरियाज आहेत ज्याच्यामध्ये माहिती नसतं की एज्युकेशनच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्ही एज्युकेशन घेऊन काय करू शकता, तर व्हाईल स्टडिंग ही हॅज हेल्प्ड अदर स्टुडंट्स, तर हे खूप कमेंडेबल गोष्ट आहे। म्हणून त्याचा आम्ही सत्कार केला होता 2 ऑगस्टला। ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया ऑनरेबल भूषण गवई सर अँड ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र ना देवेंद्र फडणवीस सर, तर असं तुम्ही काम करा आणि तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटी इथेच आहे, तुम्हाला वाट पाहायची गरज नाही, तुम्हाला सोशल वर्कही करायचं आहे तर वी आर हॅव्हिंग मल्टिपल प्लॅटफॉर्म्स ॲट डॉक्टर आंबेडकर कॉलेज। NSS युनिट आमचं एकदम नावाजलेलं युनिट आहे, आमचं NCCचं युनिट, इट इज द टॉप मोस्ट युनिट इन नागपूर ना, जिथे तुम्हाला डिसिप्लिन ना, नॅशनलिझम, स्पिरिट ऑफ पॅट्रियटिझम, how you have to be disciplined in your life, you get to know that. पर्सनॅलिटी अँड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या एरियामधनं येता तर तुम्हाला एक फास्ट डिफरन्स असं दिसतं इथे। शहरामध्ये येऊन तुमचं थोडं कन्फ्युजन असतं, कॉन्फिडन्स कमी असतं, कसं कोणाशी बोलायचं, थोडंसं फिअर असतं, फोबिया असतं, तर ह्याच्यासाठीच आम्ही ते पर्सनॅलिटी अँड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू केला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या तुमच्या सगळ्या विकनेसेसवर एक तुम्हाला एफर्ट घेता येतात। यू अंडरस्टँड की व्हॉट आर युअर विकनेसेस, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, मग तुम्ही स्ट्रेंथ्सवर कॅपिटलाइज कसं करायचं, तुम्ही तुमच्या विकनेसेस कसा काढायच्या ना, एकदम फ्रेंडली ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला ते प्रोग्राम आपण कंडक्ट करतो। आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जे ट्रेनर्स येतात तर ते खूप एस्टॅब्लिश्ड प्रोफेशनल्स असतात, डॉक्टर्स असतात, इंजिनियर्स असतात, पर्सनल ट्रेनर्स असतात, जे की एक्सपर्ट्स असतात या फील्डमध्ये, आणि तुम्हाला एकदम फ्री ॲटमॉस्फिअरमध्ये ते एक इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजच्या थ्रू ते तुम्हाला हे सगळं तुमचं जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ते घडवण्यामध्ये हेल्प करतात। तर तुम्ही बाहेर जाल तर त्याची फीज खूप जास्त आहे, पण इथे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे ना, ते लोक पण आपल्याकडनं चार्ज नाही घेत, ते लोक आपला इतना बिझी शेड्यूल काढून इथे येतात, आपल्याला ते आपल्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ते येतात आपल्याकडे वेळ काढून। तर असे आमच्याकडे प्रोग्राम्स आहे, यू शुड टेक बेनिफिट ऑफ दोज प्रोग्राम्स। सेकंडली मला आणखी आज हे पण मेन्शन करावंसं वाटतं की दिस इज 150th बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ बिरसा मुंडाची। सो ज्यांनी
ही वॉज अ फ्रीडम फायटर आणि ज्यांनी आदिवासी ट्रायबल लोकांसाठी खूप त्यांचं आयुष्य अर्पण केलं आहे, ज्यांच्यामुळे आदिवासी आणि ट्रायबल लोकांना खूप सारे बेनिफिट्स आणि त्यांना एक जीवन मार्ग भेटला आहे. त्यांना पण माझं अभिवादन. आणि एक थोडीशी स्टोरी सांगायची आहे तुम्हाला ना, तर वेगळं काय बोलणार, सगळे एक्सपर्ट लोक बोलून गेलेत. सो एक बलून सेलर असतो, तर त्याच्याकडे डिफरंट कलरचे बलून्स असतात ना, काळा, निळा, हिरवा, लाल असा. सो एक छोटा मुलगा जातो तिथे, त्याला म्हणतो की whether this red balloon will go up, he says yes. Whether this green balloon will go up, he says yes. Whether this orange color, whether this black color, ना सगळे कलर विचारून झाल्यावर तो बलून सेलर म्हणतो yes definitely all the balloons will go up high in the air. आणि तो म्हणतो की the balloon goes high up in the air, it is not on the basis of the color, the outside, but it is on the basis of the inside. It is on the basis of the inside, what is there in your brain and what is there in your heart. Now, how you are fixing your inside, so that matters. आणि जे डिफरंट कलर्स असतात, दॅट इज युअर आउटसाइड. आउटसाइड म्हणजे काय, आपण वेगळ्या सर्कमस्टन्सेसमधनं येतो, आपण वेगवेगळ्या सोशल अपब्रिंगिंगमधनं येतो, आपले नेचर्स वेगळे असतात, आपले ॲस्पिरेशन्स वेगळे असतात, आपलं सोशल स्ट्रक्चर वेगळं असतं, फायनान्शियल स्ट्रक्चर वेगळं असतं ना. सो वी आर ऑल डिफरंट पर्सनॅलिटीज. सो द कलर रिप्रेझेंट्स डिफरंट पर्सनॅलिटीज. पण तुम्ही किती आयुष्यात किती उंच जाल ते कोण ठरवेल, की तुमच्यामध्ये काय आहे, तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये काय ॲटिट्यूड आहे, व्हॉट ॲटिट्यूड यू हॅव टुवर्ड्स युअर लाईफ ना. आणि तुम्ही कुठून पण आले असाल तर आपण आपल्याकडे काय मिसिंग आहे ते न लक्षात घेता की व्हॉट इज द पॉसिबिलिटी, पॉसिबल काय आहे, अपॉर्च्युनिटीज काय आहे ते फोकस करायचं. अँड गार्ड युअर फोकस, कम व्हॉट मे, गार्ड युअर फोकस. एकदा काही मी डिसाईड केलं तर आय विल बी अचिव्हिंग दॅट गोल ना. सो इट इज सेड की what altitude you will reach in life, it is not determined by your aptitude but your attitude. Your attitude determines, your positivity determines, your optimism determines how disciplined you are in your day to day life. रोजच्या रूटीनमध्ये तुम्ही किती डिसिप्लिन्ड आहे, दॅट इज इन युअर कंट्रोल. ते तुम्हाला टीचर्स सांगतील, आम्ही सांगू, पण करायचं तुम्हाला आहे. मला डिसिप्लिन राहायचं आहे, मला एक रुटीन फॉर्म करायचं आहे, मला मोबाईलवर किती टाईम वेस्ट करायचा आहे, दॅट इज इन युअर कंट्रोल. मला मोबाईलचा यूज, सोशल मीडियाचा यूज माझ्या प्रोग्रेससाठी कसा करायचा आहे, दॅट इज इन युअर कंट्रोल ना. आम्ही जेव्हा वाढलो, आम्हाला मोबाईल नव्हता, तो हा टेलिफोन पण लक्झरी होता हां, पण आम्ही इथे आहोतच, आम्ही आहोत इथे विदाउट मोबाईल, without Facebook, without WhatsApp ना. सो एनर्जी, युअर एनर्जी इज इन युअर कंट्रोल. तुम्ही तुमची एनर्जी कुठे युटिलाइज करायला पाहिजे, इन विच डायरेक्शन, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि तुम्ही सगळे अवेअर आहात, बिकॉज युअर जनरेशन इज फास्ट, यू आर अवेअर, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला असतं ना. सो हाऊ यू हॅव टू युटिलाइज युअर टाइम प्रॉपरली, that is in your control. Discipline is in your control, growth is in your control, learning is in your control. So focus on all these things. आणि एकलव्य फाउंडेशनला मी गेली होती आणि त्यांनी खूप छान काम करत आहेत. नॉट ओनली द स्टुडंट्स फ्रॉम महाराष्ट्र बट इंडियामधले पण, बाकीच्या स्टेटमधले पण मुलं आयडेंटिफाय करून येतात ते इथे, आणि त्यांना ते कोच करतात, त्यांना ट्रेनिंग देतात, एक्सपर्ट्स बोलावतात, ज्यांच्यावर जातीने लक्ष देतात, वेगवेगळ्या एक्झाम्स, त्याची प्रिपरेशन कशी करायची, स्कॉलरशिप्स काय काय आहेत, फर्दर बेनिफिट्स काय काय आहेत. तर याच्यातले आमच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या पण मुलांना खूप बेनिफिट झाले आहेत. आणि एकलव्य फाउंडेशनचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्या मुलांनाही सपोर्ट केला आहे, गाईड केलं आहे.
आणि सगळ्याच मुलांना हे सांगू इच्छिते की तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम आला तर डोंट फील अलोन. You are not alone. You have positive people around you. You have your teachers. You have your principal. You have your college. So the college is for you. मी नेहमी सांगते की हे कॉलेज स्टुडंट्स आहे. टीचर्स पण इथे आहेत ते बिकॉज ऑफ स्टुडंट्स आहे. मी पण इथे आहे तर बिकॉज ऑफ स्टुडंट्स आहे. स्टुडंट्स नसते तर टीचर नसते. स्टुडंट्स नसते तर प्रिन्सिपल नसते. सो दिस कॉलेज इज युअर्स ना. आणि तुम्हाला काही पण डिफिकल्टी येतात, काही पण तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात, तर यू शुड अप्रोच टीचर्स, यू शुड अप्रोच मी अँड विल सॉर्ट आउट द प्रॉब्लेम्स वॉट एव्हर डिफिकल्टीज यू आर फेसिंग. आजच्या कार्यक्रमाला अमन कांबळे सरांनी त्यांचं खूपच व्हॅल्युएबल टाईम आम्हाला दिला आणि इथे त्यांनी खूप चांगले संदेश दिले सगळ्यांना. त्यांचं एक्सपिरियन्सेस लाईफचे ते शेअर केले. माझे पण भरपूर एक्सपिरियन्सेस आहेत पण सगळे बोलून गेले आणि आता ते आपण पुढच्या वेळेस ठेवूया. डॉक्टर सावंत सरांची पण स्टोरी तुम्हाला सांगावीशी वाटते की डॉक्टर सावंत ही इज असिस्टंट प्रोफेसर इन केमिस्ट्री डिपार्टमेंट. ही कम्स फ्रॉम नांदेड रिजन आणि त्यांचे पण वडील ते लहान असतानाच गेलेत. तर त्यांच्या आईने पण खूप कष्ट केले आणि एकदम कमी सॅलरीवर 4 मुलांना वाढवलं आणि त्यांनी पण म्हणजे घरात असं असूनही त्यांनी एम हाय ठेवला. ही वेंट फॉर PhD टू तायवान. तायवानमध्ये NCHU ही युनिव्हर्सिटी आहे वर्ल्ड फेमस. तर त्या युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी PhD केली. ही डिडंट जस्ट स्टॉप ॲट दॅट. त्यांनी तिथून पोस्टडॉक पण केलं आहे ना. सो ही इज द एक्झाम्पल, निखिल इज द एक्झाम्पल की तुमचे घरचे सर्कमस्टन्सेस तुम्हाला तुमचे जे गोल्स आहेत, एम्स आहे, फोकस आहे ना, ते रीच करण्यापासून थांबू नाही शकत. इट इज इन यू, दॅट पोटेन्शियल इज इन यू. तर खूप सारे आपल्याकडे आणखीनही विद्यार्थी आहेत असे जे घरातनं पहिला तो शिकले आहेत घरामधून आणि दे हॅव रिच्ड हायर ॲल्टिट्यूड्स इन देअर करिअर, इन देअर लाईफ ना. सो सगळ्यांपासून इन्स्पिरेशन घ्या आणि मला इथे आज बोलावलं आणि सगळ्यांना जे आपण फेलिसिटेट केलं त्यांचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. कॉंग्रॅच्युलेशन्स, प्राऊड ऑफ यू अँड डिसाईड व्हॉट यू हॅव टू डू इन लाईफ. ते गोल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. डोंट बी एमलेस. Each one of you should have some goal for career and start working towards it. Now, Nikhil, I'm giving you that task. जितके पण लोक आहेत त्यांचं सगळे गुगल फॉर्म काढायचं की त्यांना काय काय बनायचं आहे. कोणाला MPSC करायचं आहे, UPSC करायचं आहे, बाहेरची स्कॉलरशिप घ्यायची आहे, कोणाला एंटरप्रेनर बनायचं आहे, कोणाला ॲग्रिकल्चरमध्ये काय करायचं आहे ना. सो यू गिव्ह ऑल दिस ऑप्शन्स, whether they want to go into IT field, whether they want to also go into food industry. Give all these options and let them decide and have some sessions with them. No, help them in knowing their goals, understanding their interest, their passions. No, so you can do that and again we will sit and work towards it very constructively and meaningfully. And thank you all. Best wishes. Thank you. दादा, आपण ह्या कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे जे मनुष्याला अंधारातून प्रकाशाकडे वळवते. तर ह्याच अंधारातून प्रकाशाकडे जाणारा तुमचा हा सगळ्यांचा प्रवास आज इथे सुरू होतो आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझं खूप खूप अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर दीपा पानेकर मॅम, मी यांचं प्रथम आभार मानते की त्यांनी अशा कार्यक्रमाला एकलव्य इंडिया फाउंडेशनसोबत मिळून ऑर्गनाईज केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आवाज इंडिया TVचे CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर अमन कांबळे सर यांनी या पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले, त्यासाठी तुमचे मनस्वी धन्यवाद. त्यानंतर एकलव्य इंडिया फाउंडेशनचे सहसंस्थापक आकाश मोडक सर, हा कार्यक्रम एकलव्य इंडिया फाउंडेशन आणि डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय संयुक्तरित्या पार होण्यासाठी पुढाकार घेतला, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते.
ॲट द सेम टाईम डॉक्टर विद्याचौर पगार मॅम आणि डॉक्टर सावंत सर, तुमचा प्रेझेन्स इथे खूप मोलाचा ठरला. आणि निखिल दादा नेहमी तुम्हा दोघांबद्दल खूप बोलत असतो, खूप तुमच्याबद्दल सांगत असतो, त्यामुळे थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. सगळ्या विद्यार्थ्यांचे पण इथे उपस्थित राहण्याबद्दल थँक्यू. आणि हर्षद मेश्राम दादा आपल्या कॉलेजचेच विद्यार्थी होते, जे आताच पासआउट झालेले आहेत ह्या वर्षी. ते IIT पवईमध्ये सिलेक्शन झालं आहे, इंटर्नशिप केलेली आहे 2 महिन्याची. तुमचे खूप खूप अभिनंदन हर्षद दादा. डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी ज्या वेळेला असे बाहेर जातात, त्यांचं छान नाव होतं. येस, सो कॉंग्रॅच्युलेशन्स. लास्ट बट नॉट द लीस्ट, बाबासाहेबांची एक ओळ आहे, नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. आणि ही ओळ जर कोणावर अतिशय शोभून दिसते तर तो म्हणजे निखिल मोटघारे. मला हे तुमच्याशी शेअर करण्यात खूप अभिमान वाटतो दादाचा, की त्याचं आत्ताच IIHS बँगलोरमध्ये सिलेक्शन झालेलं आहे विथ 100% स्कॉलरशिप. आणि तोही आपला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास सुरू करणार आहे येत्या काही दिवसातच. सो अभिनंदन दादा, आणि तुझेही खूप खूप आभार. हा कार्यक्रम पार पाडण्यात तुझेही खूप कष्ट होते. सो थँक्यू सो मच एव्हरीवन.